एक सद्गुरू हे एक कृपेचा ग्रंथ आहे, कृपेचा तो हिमालय आहे, कृपेचा तो अथंग महासमुद्र आहे आणि कृपेचा इतका व्यापक निसर्ग सद्गुरू आहे. एक स्वर्णाचं पान खोला, पहिल्या प्रथमतः अमृताचं प्रशन तुम्हाला होईल. आपण देवाचं, गुरुचं आणि आपण आई वडिलांच्या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाहीये. कारण भगवंत पाहतोय आपल्याकडे. चार भिंतीमध्ये बघा, चार भिंतीमध्ये बोला, बाहेर बोला, कुठेही बोला, एकांत बोला, लोकांत बोला, भगवंत आपल्याला बघतोय. त्याची व्यापकता फार मोठी आहे देवाची. कोणी लिंबू देत असेल, कोणी काही मंत्रून भारून देत असेल, तर अशा गोष्टींवरती आपण कधी विश्वास ठेवता कामा नाहीये. तुमच्या अंतकरणामध्ये प्रेम जर ठेवायचं असेल ना, सीमेवरती जे जवान आहेत ना, हो, त्यांच्यासाठी एकदा तरी राम म्हणा. भक्त, नाम आणि भगवंत हे त्रिवेणी संगम जिथे आणि तिथे सत्संग होतात. ओम मनोजवम मारुतितुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आज ह्या ब्रह्मेश्वराला सर्व जमले आणि धर्मधन भाग्यवान माझ्या माता भगिनी, छोटे छोटे चिमुकले पुण्यात्मा, सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. खूप छान वाटतंय, कारण की आज हा 130वा सत्संग आहे. हनुमंतरायासाठी एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. हनुमंतराया कृपा सिंधू 130 सत्संग हनुमंतरायाने त्यांच्या चरण कमलामध्ये या दंडकारण्यामध्ये करून घेतलेले आहेत. आपण हनुमंतरायाला थँक्यू म्हटलं पाहिजे, त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजे. बघा ना, अशा पोळत्या कलियुगामध्ये आपण प्रत्येकाच्या घरातलं आपण वातावरण बघत आहात आणि त्या वातावरणाने असं झालेलं आहे, माझं घर आहे का शेजाऱ्याचं घर आहे, नेमकं हे लोक माझे आहेत का माझे कोणी इतर पाहुणे आहेत. तर आपलेच लोक आपली ओळख ठेवत नाहीये, आपलेच लोक आपल्याला रिस्पॉन्स देत नाहीये, आपल्याच घरातल्या लोकांशी आपलं पटत नाहीये. पण लक्ष असू द्या, साधू संत जगाच्या कल्याणासाठी येत असतात. विशेष आज आपण सर्व पंचक्रोशीतून, मी तर असं म्हणेल की पूर्ण महाराष्ट्रामधून, कानाकोपऱ्यातून आपण सगळे आपल्या आयुष्यातला अनमोल वेळ गुरुदेवाला, सत्संगाला देऊन आपण सगळे आलेले आहात. तर तुमच्यासाठी एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. माझंच घर आहे, पण माझ्याच घरातले लोक मला रिस्पेक्ट देत नाहीये, तर प्रचंड दुःख होतं. माझेच मुलं आहेत, मला जेव्हा दुःख देतात तेव्हा असं वाटतं की नेमकं माझं काय चुकलेलं आहे, किंवा मी ह्या मुलांना जन्म दिला, लहानाचं मोठं केलं आणि माझं जे सुख आहे, माझ्या आयुष्याची जी मायापूजी आहे, किंवा माझ्या आयुष्याचा जो सारासार आहे, ते माझे मुलं आहेत, माझे लेकरं आहेत. आणि माझे लेकरं माझ्याशी एकरूप नसतील तर माझ्या लाईफमध्ये, माझ्या जीवनामध्ये मी काय कमवलंय. तर आताच्या मोमेंटला मला माहिती आहे, खूप जबाबदार व्यासपीठावरून मी आपल्याशी सुसंवाद करत आहे. तर आपल्याला प्रचंड दुःख होतं आणि ते दुःख वाटून घेण्यासाठी आत्ता मला असं वाटतं, काल पण नाही, आज पण नाही, उद्या पण नाही, असा कोणताही डॉक्टर नाहीये, असा कोणताही तज्ज्ञ नाही, असा कोणताही अभ्यासक नाहीये की आता ह्या मोमेंटला तुमचा प्रश्न सोडवू शकतो. पण मला विश्वास आहे, ज्या हनुमंतरायाच्या चरण कमलामध्ये, ज्या आध्यात्मिक प्राणामध्ये आपण बसलेले आहात, हे प्रांगण आहे, हे आध्यात्मिक आहे, हे हनुमंतरायाचं अंगण आहे, हे हनुमंतरायाचा परिसर आहे. इथं पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, आपण सगळे जाणत असाल. तर आज तुम्ही इथे बसलेले आहात, हो, तुमचे सगळ्यांचे प्रश्न सुटणार आहेत. कारण की ही आनंद देणारी फॅक्टरी आहे, ही सुख समाधान देणारी फॅक्टरी आहे. हे जे सान्निध्य आहे ना, हे अंतरीच्या मनाच्या संकल्पना आपोआप बाहेर पडतात आणि त्या सद्गुरूच्या चरणी वाहिल्या जातात आणि त्याचा रिझल्ट, त्याचं उत्तर आपल्याला मिळतं की मी तुझ्या सोबत आहे. आणि जर सद्गुरू सोबत असतील, सद्गुरू आपल्या पाठीशी असेल, श्रीगुरु असता पाठी राखा, इथं रसा लेखा कोण करी. हे सान्निध्य असं आहे की इथे काय नाहीये, हो, डोळे झाकून तुमच्या स्वच्छ आणि निर्मळ मनाला विचारा, इथे काय नाहीये. तर जगातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट इथे आहे, म्हणून मी आनंदी आहे. जिथे संत आहे, जिथे साधू, तिथे काय कमी आहे. संत आणि साधू आणि भगवंताचं सान्निध्य ओळखण्यासाठी ना
हाडामासाची दृष्टी नको आहे, नंबरचा चष्मा, काचेचा चष्मा नको आहे, लांबलचं जवळचं दिसणारा असेल तर तो काही उपयोगाचा नाही आहे. तर तुमच्या हृदयाचा चष्मा करा आणि त्याला मनाची फ्रेम तयार करा आणि त्या चित्ताला मध्ये लक्ष द्या. हो, सद्गुरू तुमच्या हृदयातच आहेत, तुमच्याच जवळ आहेत. कारण चांगल्या मनानं बघा ना, चांगल्या हृदयाने अनुभव करा ना सद्गुरूंचा. आणि मला असं वाटतं की इतर सगळ्या गोष्टींसाठी सगळे प्रयोग चालतात, पण सद्गुरूला जर ओळखायचं असेल, सद्गुरूच्या चरणी जर राहायचं असेल, आपलं जीवन सफल करून घ्यायचं असेल, तर सद्गुरूच्या चरणी अतिशय नम्र भाव लागतो, शुद्ध आणि निर्मळ मन लागतं. आणि मला असं वाटतं की जे तुमच्या अंतरंगामध्ये त्या सद्गुरूप्रती प्रेम आहे, ते प्रेमच सद्गुरूची पूजा आहे. आणि जेव्हा त्या प्रेमाची तुम्ही पूजा करतात तर त्याला सोनं, चांदी, जमीन, मान, सन्मान, दक्षिणा वगैरे वगैरे हे सगळं शून्य आहे. फक्त तुम्ही तुमच्या मनानं बघा. तुमच्या मनामध्ये, तुमच्या कानामध्ये कोणीतरी सांगतंय, त्याच्या शब्दाचं मन करू नका. तुम्हाला डोळ्यानं कोणीतरी खुणवतंय, त्याच्या डोळ्याचं मन करू नका. तुम्हाला स्पर्शाने कोणीतरी हलवून धक्का देऊन सांगतंय, त्याच्या स्पर्शाचा तुम्ही चष्मा किंवा दृष्टी करू नका, त्या चष्म्याचं मन करू नका. मन प्रत्येकाने, ईश्वराने प्रत्येक जीवाला मन दिलंय, चाहे तो मुका प्राणी असो, चाहे तो बोलका प्राणी असो. प्रत्येक प्राण्याला भगवान परमात्माने मन दिलेलं आहे. आणि त्या चांगल्या मनाने जर तुम्ही तुमच्या चांगल्या कर्मावरती विश्वास ठेवून जर सद्गुरूला बघत असाल, तर मला असं वाटते कुठेही जायची गरज नाहीये. तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलाशी. हो, शोधा. आणि आयुष्यामध्ये जर सद्गुरू नसतील तर हा आनंद नाही आता तुम्ही घेताय. आणि सहज आहे का, फुकट आहे का? सहज नाहीये. तुम्ही म्हणाल की गुरुदेवा तुम्ही आम्हाला फुकट भेटले, फुकट गुरुदेव भेटले नाहीये. तुमच्या घरापासून तुम्हाला भाडं लागलेलं आहे, तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ लागलेला आहे. आणि इथे येण्यासाठीची तुम्ही कष्ट, श्रम जे केलेले आहे, तुमचं जे प्रेम आहे, तुमच्या हृदयाची साधना आहे, तुमच्या हृदयाचा जो निर्मळ भाव आहे, त्या भावाने इथपर्यंत आपण सगळे आलेले आहात. तर प्रत्येकाच्या हृदयाचा विषय आहे, मी इथे का गुरुदेवांच्या चरणी आलोय, मला का यावं असं वाटतं श्रीराम शक्तीपीठामध्ये. श्रीराम शक्तीपीठाला मी का जुळलेला आहे, तर श्रीराम शक्तीपीठाने निश्चित माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी मंगल परिधान केलेलं आहे आणि म्हणून मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. कारण एक सद्गुरू हे एक कृपेचा ग्रंथ आहे, कृपेचा तो हिमालय आहे, कृपेचा तो अथंग महासमुद्र आहे आणि कृपेचा इतका व्यापक निसर्ग सद्गुरू आहे. एक स्वर्णाचं पान खोला, पहिल्या प्रथम तर अमृताचं प्रशन तुम्हाला होईल. सद्गुरूच्या भक्तीचं एक पान जर तुम्ही उघडलं ना, तर पहिल्या प्रथम अमृताचं पान तुम्हाला होईल. तुम्ही ते उघडतच नाही, हो, ते अमृत तुम्हाला लांब दिसणार आहे. ग्रंथ तुमच्या समोर आहे आणि तुम्ही पान उघडून बघत नसाल त्याच्यात काय आहे, त्या ग्रंथाचा काय दोष आहे. कुणी झोपलं नाही ना? तुम्ही श्रवण करताय ना सगळे, गुरुदेव बोलताय, समजतं ना सगळ्यांना. तर ते गुरु नामाचा जो ग्रंथ आणा, गुरुरूपी जो ग्रंथ आणा, त्या गुरुरूपी ग्रंथाचे मला असं वाटतं की एक एक पान उघडा, रोज एक पान उघडा. आणि बघा ना, गुरुदेवाने श्री गुरु अमृत गाथा हा माझ्या ब्रह्मलीन स्वामी सागरानंदावरती, माझ्या गुरुवरती लिहिलेला आहे, ज्यांनी मला संन्यास दीक्षा दिली. ज्या प्रभूनं गुरुदेवाला संन्यास दीक्षा दिली, आपण गुरुदेवांचं ऋण फेडू शकत नाही. सज्जनांनो, माझ्या माता भगिनीनो, आपण देवाचं, गुरुचं आणि आपण आई वडिलांच्या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाहीये. आणि म्हणून गुरुदेवाने काय केलं, मुक्त होण्यासाठी नाहीये, ऋणात राहण्यासाठी, ऋण व्यक्त करण्यासाठी तो ग्रंथ लिहिला. आणि त्या ग्रंथामध्ये गुरुदेवाने माझा पूर्ण जर्नीचा, प्रवासाचा जो माझा अभ्यास आहे, माझे जे अनुभव आहेत, मी जी साधना केली जगाच्या कल्याणासाठी, जे माझ्या लाईफमध्ये पूर्ण स्ट्रगल, पूर्ण माझं जीवन होतं, त्या जीवनाचा, त्या भक्तीचा अनुभव त्या ग्रंथामध्ये मी माझ्या अंतकरणापासून टिपलेला आहे. सज्जन, माझ्या माऊल्या, माझे सगळे चिमुकले, सर्व तरुण मंडळी, सगळ्यांनी जर तो ग्रंथ जर उघडला, मला असं वाटतं पूर्णच बरोबर नसेल, पूर्णच तत्वज्ञानी ब्रह्मज्ञानी नसेल, पण माणूस बनण्यासाठी, हो, जीवन जगण्यासाठी एक घोट पाण्याचा लागतो.
तसं माणूस बनण्यासाठी एक ववी एक चरण कामाचा आहे. एक जरी ववी तुम्ही वाचली, पूर्ण जरी नाही समजली, एक चरणामधला जरी भाव तुम्हाला त्या ग्रंथाचा समजला, हो हे असं मातीमोल जीवन, हे अल्प आयुष्य जीवन, हे क्षणभंगुर जीवन, हे हाडामासाचं जीवन, हे हाडामासाचं दृष्टी, हे हाडामासाचं सर्व अस्तित्व आपलं. मला असं वाटतं सद्गुरूच्या एका ग्रंथातल्या एका ओवीने एका चरणानं सफल होत असेल तर काय किंमत कराल आज इथे येण्याची काय किंमत द्याल सांगा? आहे तुमच्याकडे किंमत कराल इथे येण्याची? हो, लक्ष असू द्या. मी तर असं म्हणेल भाग्य तुमचं थोर आहे, तुम्ही इथपर्यंत पोहोचले. हे भाग्याचे लक्षण आहेत, हे सहज नाहीये. लाखो कोटी रुपये देऊन जरी लोकांनी प्रयत्न केले तर अशा दिव्य भव्य सत्संगामध्ये प्रत्यक्षात सप्त चिरंजीवामधला एक चिरंजीव रामाला सदा सर्वदा त्रिकाळ संध्या करत असताना हृदयात ठेवणारा, रामाशिवाय ज्याचं जीवनच नाहीये, रामाशिवाय ज्याची रात्र आणि दिवस नाहीये, रामाशिवाय ज्याचा सेकंदही नाहीये, अशी दिव्य प्रतिमा जगाचा सगळ्यात महान संत, कल्पवृक्ष आणि ज्ञानाचा गुणांचा सर्व गुणांचा सारासार आपल्या हनुमंत आहे. तो प्रत्यक्षात इथे आहे आणि तो इथे आहे म्हणून आनंद आहे. देव, संत आणि गंगा हे जेव्हा तिन्ही एकांत्र येतात ना, गंगा म्हणजे कोण? आपला हनुमान कुंड. हो, साधू म्हणजे कोण? तुम्ही इथं सगळे बसलेले. आणि भगवंत म्हणजे कोण? आपल्या हनुमंत्र्या. हो, हे तीर्थक्षेत्र आहे. आणि तीर्थक्षेत्र मला असं वाटतं तुम्ही तुमच्या भाग्याने प्राप्त केलेलं आहे, श्रमाने भक्तीनं प्राप्त केलेलं आहे. तर तुम्ही जेव्हा ते ग्रंथ घरात घेऊन जाल, बघा ना, त्याची व्हायब्रेशन पण जाणवतील तुम्हाला. त्याची जी ऊर्जा आहे, ग्रंथ घरात आल्याबरोबर मी अंधश्रद्धा शिकवणार नाही. काही व्यासपीठ मला असं वाटतं दिव्य अध्यात्माचा आहे, दिव्य शक्तीचा आहे. आणि हे मी बोलत नाहीये, बोलून घेणारी शक्ती हनुमंत्रात. आणि जेव्हा तो ग्रंथ तुम्ही घरात न्याल ना, त्या ग्रंथामध्ये काय आहे? त्या ग्रंथामध्ये साधूची स्तुती आहे, देवाच्या लीलेचं वर्णन आहे, गुरुची भक्ती कशी करावी, गुरुची स्तुती कशी करावी, गुरुला शरण कसं जावं, गुरुला त्या निष्पाप दृष्टीने कसं बघावं, गुरुमध्ये गुणदोष बघू नये. जर गुरुमध्ये जर एक सेकंदाचा गुणदोष पाहिला तो लाखो नरकात गेला. एक सेकंदाचाही गुणदोष पाहिला, गुरुमध्ये गुणदोष पाहणारा इथे येऊन बसू शकत नाहीये, गुरुमध्ये कमी पाहणारा इथे येऊन बसू शकत नाहीये. कारण की हे सहज स्थान नाहीये, हे सहज हा परिवार नाहीये, सहज हे सान्निध्य नाहीये. तर तुम्ही सगळ्यांनी काय करायला पाहिजे की एक तरी ओवी त्या ग्रंथाची आपण अनुभवायला बघायला पाहिजे. आणि जेव्हा त्या ओवीची उंची तुम्ही बघाल ना, जेव्हा त्या ओवीची उंची तुम्हाला कळेल ना, तर आतापर्यंत काय तुमच्याकडून चुका अपराध झालेले आहेत ते तुमचं मन तर तुम्हाला क्षमा करेलच करेल. पण तुम्हाला असं वाटेल की माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे की मी इथे आहे, हे मी वाचतोय. हो, आणि त्या दिवशी तुमच्या प्रलाब्धावरती तुम्ही लिहून ठेवा, कंपेअर ओनली विथ युअर सेल्फ. टाळ्याने वाजल्या. काय लिहून ठेवाल त्या दिवशी? कंपेअर ओनली विथ युअर सेल्फ. हो, स्वतःशीच तुलना करा. दुसऱ्या बरोबर आपली तुलना जर कराल, दुसऱ्या बरोबरी कराल, तर मला असं वाटतं एखादा आपल्याच बरोबरचा आहे पण तो दारू पितो. मग तुम्ही दारू पिता का? नाहीये. तो सज्जन ब्रह्मज्ञानी असेल, तत्वज्ञानी असेल, तो कसाही असेल, पण तुम्ही कोण आहात? तुमची ओळख आहे, तुमची आयडेंटिटी काय आहे, तुमची ओळख कोण आहे? तर पहिल्या प्रथम ना तुमची ओळख तुमचे गुरुदेव आणि गुरुदेवाची कृपा ही तुमची ओळख आहे. कारण शोधामध्ये लोकांकडे बघू नका. लोक काय करताय, लोक चांगले बोलताय, वाईट बोलताय, लोक काय करताय, लोकांकडे लक्ष देऊ नका. लोकांकडे लक्ष द्याल तर तुम्ही स्वतःकडे कधी लक्ष द्याल? दोघ जण जेवायला बसलेले आहेत, दोघालाही ताट पाची पकवान वाढलेले आहेत, दुसऱ्याच्या ताटाकडे बघाल तर तुमचं ताट कोण खाईल?
आणि तुम्ही खाणार नाही तर तुमचं पोट भरेल का? आणि उपाशी राहाल तर कोण दोषी आहे? आता नाही टाळ्या वाजणार. तुम्हाला पटतंय सगळ्यांना? मग असेच उपाशी राहून जाल तुम्ही आणि सांगाल गेलो आश्रमात, काही जेवायला भेटलं नाही, उपाशीच आलो. अरे अरे तुझं लक्ष तुझ्या ताटाकडे नाहीये, तुझं लक्ष तुझ्याकडे नाही तर समोरच्याचा काय दोष आहे? गुरुदेवांचा काय, देवाचा दोष काय त्याच्यामध्ये? तर तुमच्या समोर हनुमंत्राचे रोज अमृत श्रवण करताय, प्रशान करताय. हनुमंत्र्या सदा सर्वदा राम नामाच्या अमृतामध्ये त्यांचं जीवन त्रेतायुगापासून आत्तापर्यंत अजून कित्येक युग येतील तो प्रभू रामनामाच्या अमृतामध्ये तल्लीन आहे. आणि विशेष भाग्यवान लोक तुम्ही आहात. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मी प्राऊड फील करतोय की खरं मला अभिमान वाटतोय की प्रभूंनी या व्यासपीठावर बसण्याचा मला अधिकार दिला. प्रभूने रामनामाचे सत्संग घेण्याचा मला अधिकार दिला, सत्सद्बुद्धी दिली. आणि भगवान परमात्माने तुमच्यावरही कृपा केली येऊन बसण्यासाठी. हो, श्रोते समोर असतील तरच वक्ता बोलेल, आणि वक्ता आणि श्रोते असतील तरच भगवंताच्या आणि सज्जनांच्या चर्चा होतील, पुण्यवंतांचे नाम आपल्या मुखात येईल, सत्संग घडेल. कारण की जेवढा मी या व्यासपीठावरती महत्वाचा आहे तेवढेच तुम्ही महत्वाचे माझ्या समोर आहात. आणि तुम्ही जेवढे महत्वाचे आहात तेवढाच तो बाबा ब्रह्मचारी, बाल ब्रह्मचारी आपल्यासाठी उभा आहे ना, बसलाय ना आपल्यासाठी आश्रमात येऊन, तोही तेवढाच महत्वाचा आहे. म्हणून मला माझ्या माता भगिनींना मला एवढंच आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे, श्रीराम शक्तीपीठामध्ये येताना ना स्वतःचेच कान पाहिजे. श्रीराम शक्तीपीठामध्ये येताना स्वतःचेच डोळे पाहिजे, स्वतःचीच वाणी पाहिजे आणि स्वतःच मन, जे तुम्हाला रात्राणी दिवस सद्गुरूचं भजन कीर्तन श्रवण केल्याच्या नंतर, सद्गुरूचा प्रणाम केल्याच्या नंतर, सद्गुरूची आठवण केल्याच्या नंतर, सद्गुरूच्या कार्यामध्ये सहभाग घेताना जे तुमचा आत्मा, ते तुमचं मन तुम्हाला जे सुसंवाद करतो, बोलतो, आणि जेव्हा त्याच्यात तुम्ही तल्लीन राहाल, हो मी कोण आहे, मी कुठून आलोय, मी स्त्री आहे का पुरुष आहे, मी चांगला आहे का वाईट आहे, त्याचं भान राहणार नाही. भानात असणारे लोक इथे येणारच नाहीये. तुम्ही भानावर नाही म्हणून आलेले आहात. तुम्हाला तुमच्या संसाराची आठवण येते का? म्हणजे तुम्ही भानावर नाहीये. आणि हो, ही तर कला आहे, हो ही तर भगवंताची लीला आहे. कारण की जर एखादा वक्ता बोलत असेल आणि श्रोते तल्लीन होत असतील, विचार करा, तुम्ही भानावर नाहीये. का बरं नाहीये? तर तुमचं लक्ष माझ्याकडे आहे, तुमच्या प्रपंचातून तुम्हाला सुट्टी दिलेली आहे. लाखो रुपये घेऊन कोणी करेल का सांगा बरं? आणि खरंच मला विशेष वाटतं आपल्या सगळ्यांबद्दल, कारण की इथपर्यंत येण्यासाठी काहीतरी कर्म चांगलं लागतं. माझ्या माता भगिनींना मी सांगेल आणि माझ्या महापुरुषांना पण सांगेल, कर्म चांगलं असल्याशिवाय तुम्ही इथपर्यंत पोहोचणार नाही. तुमच्या हृदयामध्ये गुरुदेवाप्रती प्रेम असल्याशिवाय इथपर्यंत पोहोचणार नाहीये. आणि तुमची साधना असल्याशिवाय इथपर्यंत तुम्ही पोहोचणार नाहीये. हा 130वा सत्संग आहे. प्रभूंनी किती चांगली आपल्याला ऊर्जा दिलेली आहे. वातावरण अतिशय खराब आहे, व्हायरल इन्फेक्शन आहेत, दवाखाने गच्च भरलेले आहेत आणि पेशंट चिकार दवाखान्यामध्ये आहेत. तर मला असं म्हणायचं आहे की आज हनुमंत्राला मी एवढंच सांगेल, हे भगवान परमात्मा एवढीच बुद्धी दे की वाईट शब्दांचा कधी प्रयोग होऊ देऊ नकोस, अहंकार कधी येऊ देऊ नकोस, कोणाबद्दल द्वेष मत्सर मनामध्ये येऊ देऊ नकोस, कोण काय म्हणतंय त्या भानगडीत कधीही टाकू नकोस, हे मी करतोय असा कधी गर्व येऊ देऊ नकोस. आणि आयुष्यभर कितीही जन्म होतील, कोणताही कर्मानुसार जन्म मिळेल, ह्या श्रीराम शक्तीपीठामध्येच दे. कारण इथे जे आहे ना आनंद, जगात त्रिभुवनात कुठेच नाहीये. हो, कारण की जिथे रामनामाचं भजन चालतं, जिथे संतांचं पूजन चालतं, जिथे सज्जनांची सेवा चालते, जिथे सज्जनांची स्तुती केली जाते, जिथे छोटे छोटे असे भगवे धारी आहेत, जिथे गोमाता आहे, जिथे हनुमान कुंड आहे, वेली वृक्षी मोठे मोठे वृक्ष साक्षी देतात, तिथे गुरुदेव साधना करताय. तर मला असं वाटतं इथे येण्यासाठी तुम्ही एकच मनात ठेवायला पाहिजे, भगवान परमात्मा जर माझं कर्म चांगलं असेल ना, तीर्थयात्रा नाही घडली तरी चालेल, सत्संगाला मात्र श्रीराम शक्तीपीठामध्ये जाऊ.
हेच पुण्य आहे. कारण देवाला आपण काहीच देऊ शकत नाही, आपण गुरुला काहीच देऊ शकत नाही. सज्जनांनो, आपल्याकडे काय आहे गुरुला देण्यासाठी? आपल्याकडे काय आहे देवाला देण्यासाठी? हो, हे जीवनच त्याचं आहे. भगवंताने एवढं शरीर दिलंय आपल्याला, भगवंताने एवढं आपल्याला जीवन दिलेलं आहे, तर आपण त्याला काय देऊ शकतात? आपण त्याला काही देऊ शकत नाही. आणि म्हणून भगवंताचं आपल्याला भजन करायचंय. काय करायचंय? भजन कर. सगळ्यांनी वर हात करायचे, आपण भजन करू. श्री राम जय राम जय जय राम. 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 जय श्रीराम. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. आणि आज जीवन सफल झालं. किती अपराध झाले असतील, किती कोणाची निंदा आपल्याकडून झाली असेल, किती कोणाला चुकीचं बोलल्या गेलं असेल, काय काय घडलं असेल कानांनी, डोळ्यांनी, वाणींनी. बरोबर आहे. तर रामनामाच्या तीर्थामध्ये, रामनामाच्या गंगेमध्ये, रामनामाच्या सरस्वतीमध्ये आपल्या सगळ्यांचे पाप ताप धुवून गेले. कारण की भक्तामध्ये आणि भगवंतामध्ये जी नामरूपी जी गंगा आहे ना, ती सरस्वती, ती कधी दिसत नाहीये. हो, पण आज गुरुदेवाने तुम्हा सगळ्यांना दर्शन दिलेलं आहे. भक्ती काय करते? भक्ती हृदयामध्ये भगवंताची स्थापना करते. कशाची स्थापना करते? भगवंताच्या नामाची स्थापना करते. ती गंगा आहे. भगवंत भगवंत आहे आणि ती भक्ती भक्त आहे. भक्त, नाम आणि भगवंत हे त्रिवेणी संगम जिथे आणि तिथे सत्संग होतात. हो, हे सत्संग आहे. आणि या रामनामाच्या सत्संगाला आपण सर्व माता भगिनी आणि महापुरुष भाग्यवान आपण सर्व आलेले आहात. भगवंताकडे दोनच गोष्टी मागा. भगवान परमात्मा तुझं नाम मुखात येऊ दे आणि गुरुवर्यांचं पूजन घडू दे. पूजनाने काय होतं? गुरुच्या पूजनाने मनाचे दोष जातात, तनाचे, शरीराचे दोष जातात. आणि काही सज्जन आहेत, विचारे गुरुला दक्षिणा दिल्याशिवाय काही पूजन करत नाहीत आणि त्या दक्षिण्यामुळे धनाचेही दोष जातात. काही लोक अन्नदान करतात, बरोबर आहे, आणि काही प्रसाद वगैरे देतात, काही अन्नदान करतात. तर मला असं वाटतं असे जे सज्जन आहेत ना, तर जो अन्नदान करतो ते अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. त्याला दाता म्हटलंय शास्त्रामध्ये. आणि दाता म्हणजे कोण? प्रत्यक्षात ईश्वर. बघा ना, अन्न किती महत्वाचं आहे. अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान म्हटलेलं आहे. आणि विशेष प्रत्येक महिन्याला इथे अन्नदान घडतो, कोणीतरी अन्नदाता प्राप्त होतो. आणि प्रत्येक शनिवारी जरी प्रश्न उत्तर असतील तरी त्या दिवशी थोडंफार का होईना अन्नदान होतं. आणि एखादा महात्मा कोणी गोमातेचा प्रेमी असेल तर तो एखादी चाऱ्याची गाडी पण आणतो, तेही गोमातेला अन्नदान होतो. म्हणजे जिथे पुण्यकर्म सदा सर्वदा आहे तिथेच भगवंत आहे. भगवंत कुठे आहे? जिथे पुण्यकर्म आहे तिथे भगवंत आहे. आणि म्हणून आयुष्यामध्ये जीवन जगत असताना भगवंताकडे पैसा, मान, सन्मान काही मागू नका. कारण की जेव्हा देवाकडे सन्मान मागायला जाल ना, अपराध कोणाच्या चरणी व्हाल सांगा ना. आपण अपराध कोणाच्या चरणी वाहू शकतात? दुःख कोणाला सांगाल? देवाकडे मान घ्यायला जाल तर दुःख कोणाला द्याल? देवाकडे मान घ्यायला जाल, देवाकडे मान सन्मान घ्यायला जाल तर आतापर्यंत हा चुकीचा पिंड आहे, हे पापाचं क्षालन कुठे होईल? तर देवाला सांगा, देवा मान, पान, सन्मान काही नको.
मी जसा आहे ना देवा तसा स्वीकार कर. माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाहीये. देवाकडे धन संपदा मान सन्मान कधीच मागू नका. पैसा माणसाचा अपमान करतो, धन माणसाचा अपमान करतो आणि देवाकडे सन्मान मागितला तर अपमान होतो देवाकडे. कारण देवाच्या प्रेमात जे धन आहे, देवाच्या कृपेमध्ये जे सन्मान आहे, देवाच्या कृपेमध्ये जे सारासार आहे ते जगात कुठेच नाही. आणि मग तो काय करतो, त्या भक्तावरती कृपा करतो आणि मग भगवान प्रभू म्हणतात तुझ्यासारखा आणि माझ्यासारखा कोण वेगळा आहे सांग ना. तू आणि मी वेगळा नाही. कारण की भगवंत आणि भक्त हा वेगळा नसतो. आपल्याला तेवढं नॉलेज नसतं, तेवढं ज्ञान आपल्याला नसतं, तेवढी सक्षम दृष्टी आपल्याला तेवढी आपली पात्रता नसते. आणि म्हणून भगवंतामध्ये आपल्यामध्ये आपण भेद करत असतात. कारण भगवंत पाहतोय आपल्याकडे. चार भिंतीमध्ये बघा, चार भिंतीमध्ये बोला, बाहेर बोला, कुठेही बोला, एकांत बोला, लोकांत बोला, भगवंत आपल्याला बघतोय. त्याची व्यापकता फार मोठी आहे देवाची. आणि आता ना हल्ली मला असं वाटतं की जे समाजामध्ये देवाच्या नावाखाली, समाजामध्ये धर्माच्या नावाखाली समाज भोळा भाबडा फसवला जातो, अंधश्रद्धेमध्ये फसवला जातो. तर माझ्या माता भगिनींना माझं सांगणं आहे, मला असं वाटतं तुमचा ग्रंथांवरती विश्वास असला पाहिजे, अभंगावरती विश्वास असला पाहिजे, गीतेवरती विश्वास असला पाहिजे, साधूच्या गुरुच्या वाणीवरती विश्वास असला पाहिजे. बाकी जे लोक आत्ता ह्या हल्ली कोणी लिंबू देत असेल, कोणाला वाईट वाटत नाही ना, कोणी लिंबू देत असेल, कोणी काही मंत्रून भारून देत असेल, तर अशा गोष्टींवरती आपण कधी विश्वास ठेवता कामा नाहीये. कारण की हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे. हा भारत लोकशिक्षकाची भूमी आहे. हा भारत ज्ञानी तत्वज्ञानी वीर जवानांची भूमी आहे. हो, तुमच्या अंतकरणामध्ये प्रेम जर ठेवायचं असेल ना, सीमेवरती जे जवान आहेत ना, हो, त्यांच्यासाठी एकदा तरी राम म्हणा. आज सीमेवरती जवान आहेत ना म्हणून आपण सुरक्षित आहात. त्यांच्यावरती प्रेम करा, त्यांच्यासाठी देवाला प्रार्थना करा. हो, आज ते सीमेवरती आहेत, तळ हातामध्ये प्राण घेऊन आहेत. हे भगवान परमात्मा, मी सत्संगाला बसलेलो आहे, माझे सीमेवरचे जवान आहेत ना, दिव्य भारताच्या ते सुरक्षित असले पाहिजे. त्यांना शक्ती दे, त्यांना बल दे. हे भगवान परमात्मा त्यांना उदंड आयुष्य दे. जसे ते आनंदानं मायभूमीची सेवा करायला गेलेत ना, मातृभूमीची, ते भगवान परमात्मा तसे सई सलामत त्यांच्या कुटुंबामध्ये वापस येऊ दे. तर हे जर तुम्ही सत्संगामध्ये मागितलं तर मला असं वाटतं, हो, आपण खूप सुंदर जीवन जगताय. आपलं जीवन जरी आपण स्वतःसाठी जगत असाल तर आपण थोडं दुसऱ्यासाठी पण जगलं पाहिजे. आणि दुसऱ्यासाठी जगता जगता आपण आपल्यासाठी पण जगलं पाहिजे. मी आता ताटाचे 2 उदाहरणं दिले होते. कधी कधी आपण काय करतात, आपलं खाणं सोडून देतात, आपण दुसऱ्यासाठी जगतात. आणि जेव्हा दुसऱ्यासाठी जगतात, जेव्हा आपण उपाशी असतात आणि ती भूक काय आपल्याला सहन होत नाही, मग भगवंताच्या भक्तीमध्ये काही मन लागत नाहीये. आपणच जेवलं पाहिजे तेव्हा आपलं पोट भरतं. कारण की उदाहरण मी याच्यासाठी दिलं की स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःकडे जेवढं लक्ष द्याल ना तेवढं चांगलं अध्यात्म कराल. दुसऱ्याकडे जास्त लक्ष द्याल ना तर अध्यात्म करणार नाही. तुम्ही असाल अध्यात्मामध्ये. गुरुदेव नेहमी सांगतात, आय एम इन द क्राऊड बट नॉट ऑफ द क्राऊड. हो, तुम्हाला मी गर्दीमध्ये दिसतोय पण मी गर्दीचा नाहीये. आणि अध्यात्मामध्ये जर टिकायचं असेल तर 2 गोष्टी सावध चित्तेनं आपला श्रवण करावं लागतील. आयुष्यामध्ये सद्गुरूमध्ये कधीही गुणदोष पाहू नका. आणि दुसरी गोष्ट आहे, तुम्ही जे कर्म केलंय ना, तुम्ही जे केलंय ना, देवासाठी केलंय, गुरुसाठी केलंय, समाजासाठी केलंय, ते कधीही बोलून दाखवू नका. देव सगळं पाहतोय. भगवान परमात्मा सर्व पाहतोय. तुम्ही असं सांगूच नका की मी एवढं असं देवाला दिलं बरं. अरे बाबा, तो किती मोठा आहे, तुझी लेवल बघ. म्हणून गुरुदाने काय सांगितलं, कम्पेअर वन दी विथ युअर सेल्फ.
स्वतःची बराबरी कोणाशी करा, तुलना कोणाशी करा, स्वतःशीच करा. कारण की आपण कधी कधी काय होतं की आपले कान कोणाकडे दिलेले असतात ना, म्हणून आपल्याला गुरुदेव काय सांगतात ते समजतच नाहीये. आपलं मन कुठेतरी असतं, गुरुदेव सांगतात आपल्या लक्षात येत नाहीये. आपल्या मनामध्ये काहीतरी चाललेलं असतं म्हणून आपल्याला समजत नाहीये. तर आपण सत्संग श्रवण करायला आल्याच्या नंतर प्रत्येक गुरुदेवांचा शब्द आपण घरी गेल्याच्या नंतर 2 मिनिटं आपल्या देवाऱ्यात बसायला पाहिजे. आजचा सत्संग कसा झाला, मला काय गुरुदेवांनी सांगितलं, गेल्या सत्संगाला मला गुरुदेवांनी काय सांगितलं होतं, आणि मला महिनाभर गुरुदेवाने ऊर्जा दिलेली आहे. माझी बॅटरी चार्ज महिन्यासाठी करून दिलेली आहे. परत महिन्यानं ही लो होणार आहे, तर परत मला सत्संगाला जायचंय चार्ज करण्यासाठी. ही पण आठवण राहिली पाहिजे. समजलंय वाटते सगळ्यांना, टाळ्या वाजल्यात म्हणजे समजलं, बरोबर आहे का नाही. कारण महिन्याचा पहिल्या रविवारचा जो सत्संग असतो ना, आपल्या सगळ्यांना मानवता प्रदान करण्यासाठी, स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी सत्संग आहे. स्वतःच्या भल्यासाठी हा सत्संग आहे. स्वतःची ओळख करून घेण्यासाठी हा सत्संग आहे. स्वतःचं चांगलं फ्रीडममय जीवन जगण्यासाठी हा सत्संग आहे. मी स्वतः कोणीतरी आहे. बघा, माणूस एकटा असतो पण त्याला ना सगळ्या नातेवाईकाचे आपण काय म्हणू त्याच्यावरती ऋण असतात. मी भारतीय नागरिक आहे, मग भारत देशामध्ये जेवढेही जनता आहे त्या जनतेचे माझ्यावरती ऋण आहेत. देवाचं ऋण आहे, आईवडिलांचं ऋण आहे, मामा काका चुलत्याचं ऋण आहे, गुरुचं ऋण आहे, बरोबर आहे, भूमीचं ऋण आहे, प्राण्यांचं ऋण आहे. म्हणजे हा ऋणानुबंध प्राणी आहे. तर जेव्हा तुम्ही कोणासाठी थोडं काहीतरी करतात तर मला असं वाटतं तेच पुण्य तुमचं भविष्यामध्ये तुम्हाला कामाला येत असतं. सत्संगाला आल्याच्या नंतर ना आपण काय करायचं की मी माझ्या सद्गुरूकडे जाणार आहे. तर माझ्या सद्गुरूकडे गेल्याच्या नंतर ना जे सद्गुरू मला जे ज्ञान देतात ना ते मी जर घेतलं, सेव्ह करून ठेवलं तरच परत मी तिथे जाईल. आणि जर सेव नाही केलं तर परत येणार नाही. कारण बार बार भगवान परमात्मा करतात, एकदा आणून घालतो, दोनदा आणून घालतो, तीनदा आणून घालतो, आणि 3 वेळेस नाही घेतलं की तो म्हणतो तिथे कशाला अडचल, बरोबर आहे का नाही बाबा, तिथं काही तुझं काम नाहीये. आणि आपोआप माणसाला असं वाटतं की तिथे जायला नाही पाहिजे, कारण की तू घेतलंच नाहीये. आई घरात आहे आणि आई प्रत्यक्षात देवी आहे. आई घरात आहे, आई प्रत्यक्षात देवी आहे. जर तिचा तेवढ्याच हृदयानं तुम्ही रिस्पेक्ट केला, बाप देव आहे, घरात बापच देव आहे, जर तुम्ही तेवढाच त्याचा रिस्पेक्ट केला तर मला असं वाटतं जगातला कितीही कोणताही किती शक्तिशाली भगवंत असो त्यांच्यामध्ये विराजमान झाल्याशिवाय राहणार नाहीये. जसा भाव आहे तसा देव आहे. देव कुणामध्ये तुम्ही बघू शकतात, पण आई वडिलांचा ज्या घरामध्ये सन्मान आहे, आई वडिलाला ज्या घरामध्ये पूजल्या जातं, आई वडिलांच्या आरोग्याची काळजी केली जाते, आई वडिलाला प्रेमानं बोलल्या जातो, तिथेच देव आहे. कारण कुठं आहे, कारण की आई वडिलाला सेवा करणारा कोण आहे, आई वडिलांची, तो सज्जन, आणि ते भाग्यवान आई वडील आहेत. तर भगवंत तिथेच आहे. बघा कधी कधी काय होतं की आई रागानं बोलते, वडील रागानं बोलतात, आणि मग आपल्याला असं वाटतं की माझे आई वडील चांगले नाहीये, शेजाऱ्याचे माझ्या मैत्रिणीचे मित्राचे आई वडील किती चांगले आहेत, ते गोड बोलतात. ते गोड बोलतात किती मिनिटासाठी, 2 मिनिटासाठी तुमचा संबंध आहे, आणि त्यांना तुमच्याशी काय घेणं आहे, घेणं तुमच्या आई वडिलांना आहे. आणि ज्याला घेणं असतं तोच बोलतो, म्हणून राग नाही मानायला पाहिजे, कारण त्यांचं प्रेम आहे, त्यांचं ऋण आहे. आणि मला असं वाटतं आई वडिलांची अशी सेवा करा की तुम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे की आम्ही आमच्या गुरुदेवांच्या आश्रमात जातात. तर आपण सगळ्यांनी गुरुदेवांच्या विचारांना फॉलो केलं पाहिजे. मला असं वाटतं गुरुदेव चांगलं सांगताय तर आपण ऐकलं पाहिजे. आणि मी आताच सांगितलं, देव 1दा 2दा 3दा सांगतो पण आणून घालतो पण, मग तो घेतच नसल तर कधी कधी तर गेट पाशी येतात लोक, गेट पासून वापस जातात. भाग्यात नाही ना. हो, मम्मी तू जाय गुरुदाचं दर्शन कर, धर्मपत्नीला म्हणतात जाय गुरुदाचं दर्शन कर. तुम्ही चला, माझ्या भाग्यात नाही तर मी तिथं कशाला येऊ, माझं तिथं काही कामच नाही. लोक गेटवर सोडतात तर निघून जातात. आता गेटवर सोडणारा निघून जाणारा किती भाग्यवान असेल सांगा बरं. म्हणजे इथपर्यंत तो येतो, इथून मध्ये येऊ शकत नाही. म्हणजे किती विकृती आहे तुमच्या मनामध्ये. काय जीवन जगताय तुम्ही. राग करणारे माणसं जगतच नाही, आणि ज्याला राग येत नाही ते सेकंदाला जगतात.
एक तर मनात राग नाही आला पाहिजे, आणि कोणाबद्दल जर वाईट वाटतं तर जाऊन त्याला बोला, अरे दादा तू असं वागायला नाही पाहिजे, ताई तुम्ही असं बोलायला नाही पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही सांगाल तर त्याला कळेल ना. तर मला असं वाटतं सत्संगाला आल्याच्या नंतर ना सत्संगाचे विचार तुमच्या घरापर्यंत, तुमच्या नातेवाईकापर्यंत गेले पाहिजे. दोनच असे प्राणी आहेत, राजहंस दोनच आहेत, एक ईश्वर आणि गुरु. की तुम्हाला जीवन जगा, थांबा आनंद घ्या, हो मिळेल, प्रतीक्षा करा, असे म्हणणारे दोनच राजहंस आहेत. आणि त्या राजहंसासाठी हा सत्संग आहे. आपण सगळ्यांनी खूप छान श्रवण केलं. मी हनुमंतराकडे विनंती करेल, भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य दे, आरोग्य चांगलं दे, तुमच्या मनोकामना पूर्ण कर. आणि आज तुम्ही माझ्याकडे जे जे मागाल ना, हनुमंतराकडे जे जे मागाल ना, ते तुम्हाला प्राप्त हो. सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम.